मित्रहो नमस्कार. मित्रहो, कडकलाच्या हेल्थ टॉक या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या हेल्थ टॉकमध्ये आपण जाणून घेणार आहोत OTC ड्रग्ज बद्दल. जसं आपण पाहतो, आपण काहीतरी शरीराला त्रास होतोय, पायाला दुखतंय, पाठीमध्ये दुखतंय किंवा डोकं दुखतंय, आपण पटकन जाऊन मेडिकलमध्ये जाऊन गोळी घेतो, एक पेन किलर. ती पेन किलर तिचा शरीरावर काय परिणाम होतो, ती नियमित घेणं चांगली आहे का वाईट आहे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आजच्या हेल्थ टॉकमध्ये चर्चा करणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत प्रोफेसर किरण भुसारे सर. प्रोफेसर किरण भुसारे हे यांचं M.Pharm झालेलं आहे मणिपाल युनिव्हर्सिटीमधून आणि मागच्या 15 वर्षापासून ते अध्यापनाचं कार्य करतात, ज्याच्यामुळे डॉक्टर ऑफ फार्मसी असेल, B.Pharm असेल, D.Pharm असेल किंवा BMS या फॅकल्टीला शिकवण्याचा सरांचा आजचा अनुभव आहे आजपर्यंतचा. आणि विशेष म्हणजे सरांचं मेडिसिनमध्ये मास्टरी आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना छोट्या छोट्या संकल्पना आपल्या असल्या तरी याच्याबद्दल आपण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. भुसारे सर नमस्कार, स्वागत आहे हेल्थ टॉकमध्ये. नमस्कार. भुसारे सर, आता मी जसं सुरुवातीला सांगितलं, उल्लेख केला की आपण पाठ दुखते, पाय दुखतायत म्हणून पटकन जाऊन मेडिकलमध्ये गोळ्या घेतो. तर ही टेंडन्सी किंवा असं का होतं आणि कोणती गोळी घेतली जाते? बेसिकली ह्या सर्व क्लासला जे म्हणतो आपण OTC प्रोडक्ट म्हणत असतो, ओव्हर द काउंटर प्रोडक्ट जे असतात की जे सहज लोकांची जी जनरलाइज नीड आहे, जी गरज आहे त्याला सॅटिस्फाय करण्यासाठी असे प्रोडक्ट हे अवेलेबल सहज असतात विदाऊट प्रिस्क्रिप्शन, ज्यांना प्रिस्क्रिप्शनची गरज पडत नाही. आणि असा जो सगळ्यात मोठा क्लास आहे तो पेन किलरचा क्लास आहे की ज्याच्यामध्ये आपण पेन किल करत असतो. बरोबर. पेन किलरमध्ये मोस्ट ऑफ मेडिकलवर दिल्या जाणाऱ्या पेन किलर कोणत्या आहेत? ठळक ठळक त्या ड्रगचं नाव आम्हाला जाणून घ्यायचंय आणि त्याचे साईड इफेक्ट काय होऊ शकतात जास्त काळ जर घेतलं तर? ह्या बहुतांश कॅटेगरीला जे म्हणण्यात येतं NSAID म्हणण्यात येतं, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लमेटरी ड्रग्स म्हणण्यात येत असतात. नॉन स्टेरॉइडल याच्यात स्टेरॉइड मॉलिक्यूल नसतो म्हणून याला नॉन स्टेरॉइडल म्हणण्यात येतं. ओके. आणि अँटी इन्फ्लमेटरी ड्रग्स असतात ते. ओके. एनाल्जेसिक, अँटी इन्फ्लमेटरी आणि अँटीपायरेटिक असतात. त्याच्यात सगळ्यात पहिला जो ड्रग संशोधनाला आलेला होता तो ॲस्पिरिन होता. ओके. मग ॲस्पिरिन नंतर बरेच ड्रग आले, डायक्लोफिनॅक, ॲसिक्लोफिनॅक, आयबुप्रोफेन, पॅरासिटामॉल पासून. ओके. नॅप्रोक्झोन्स, याच्यामध्ये सुद्धा कॉक्स फर्स्ट इनिबिटर, कॉक्स सेकंड इनिबिटर ही कॅटेगरी आलेली होती, कारण यांचे तोटे कमी करण्याचा, त्याद्वारे साईड इफेक्ट्स कमी करण्याचा प्रयत्न झालेला होता. तर अशी ही कॅटेगरी अस्तित्वात आली. आणि जे जनरलाइज पेन असतात पेशंटमध्ये, सहज डोकं दुखलं, पाय दुखला, हात दुखला, पोट दुखलं, थोडंफार काहीतरी दुखलं, तर जी जनरलाइज रेमेडी डॉक्टरकडे जाण्याची गरज नाहीये. अशा वेळेस यासाठी हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने किंवा त्या कंट्रीच्या गव्हर्नमेंटनी त्यासाठी ते OTC प्रोडक्टची फ्रेम आउट केलेली असते, त्यासाठी ते अवेलेबल असतात. ओके. आणि मग असे पेशंट सहज ज्यांना लागतात ते जाऊन घेतात. पण आपल्याला जशी टेंडन्सी माहिती आहे की लोक काय करतात की एकापेक्षा जास्त प्रोडक्ट ते घेतात आणि बऱ्याचशा वेळेस क्रॉनिक जे इलनेस असते त्यांच्यामध्ये, जडलेलं दुखणं असतं, ते त्याला डॉक्टरकडे नाही जायचं, चला जाऊ द्या ना, गोळी घेऊनच बरं वाटतंय आपल्याला, तर कशाला तिकडे जात बसायचं? मग काय काम करायचं? एकदा गोळी घेतली, दोनदा घेतली, तीनदा घेतली, चारदा घेतली. मी तुम्हाला जसं सांगितलं, ही मेडिसिन फक्त डिझायनेटेड आहे शॉर्ट टर्म यूजसाठी. तात्पुरतं तुम्हाला बरं नाही वाटत आहे तेवढ्यासाठीच ती मेडिसिन फक्त डिझायनेटेड आहे. पण याचा सगळ्यात जो आपण म्हणतो की इरॅशनल यूज आहे तो तिथे होतो की लोक त्यालाच कंटिन्यू करतात, त्याला कंटिन्यू करू 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 आणि ऍट द लास्ट बऱ्याचशा ज्यांचा जो मेजर साईड इफेक्ट्स आहेत तो लोकांना माहिती पडतो. आणि तो हे जसं की रिनल टॉक्सिसिटी ज्याला म्हणतो आपण, एनाल्जेसिक नेफ्रोपॅथी, पेशंटच्या बऱ्याच वेळेस किडन्या येणे जातात. बरं. आणि त्याच्यामुळे जेव्हा हे माहिती पडतं ते एवढं लेट झालेलं असतं, कारण घेताना यांना हे विज्ञान माहीत नसते, याचे साईड इफेक्ट्स माहीत असतात लॉंग टर्मचे. फक्त तात्पुरतं बरं वाटतंय, तात्पुरतं त्या प्रॉब्लेममधून बाहेर निघायचंय म्हणून हे घेत चालतात आणि लास्टला ह्या असे ॲडव्हर्स रिॲक्शन त्यांच्या समोर येतो. आत्ता जसं म्हणालात तुम्ही सर, जास्त घेतल्यानं शरीरावर त्याच्या अवयवावर परिणाम होतात विविध. पेन किलर जे असतात ह्या किती कालावधीपर्यंत घेतल्या पाहिजेत? म्हणजे जास्तीत जास्त इतक्या कालावधीपर्यंत घेऊ शकतो, म्हणजे त्याचे साईड इफेक्ट होणार नाही? याची अशी काही म्हणजे डिफाईन्ड मर्यादा नाहीये, पण एखाद्याने 1, 2, 4 पेन किलर घेतल्या, इट्स ओके. मंथली कधीतरी 1-2 लागली, इट्स ओके. पण असं जर कोणी कंटिन्युअसली की मला हे पेन होतंय म्हणून कंटिन्युअसली घेत चाललो, बेसिकली हे प्रोस्टॅग्लॅन्डिन इनिबिटर्स आहे. ते प्रोस्टॅग्लॅन्डिन जिथे ब्लड जातं किडनीला त्याला इनिबिट करतात. GI साईड इफेक्ट्स होतात, अल्सरेशन्स, ऍसिडिटी. ओके. त्याच्यानंतर हे थोडेसे अँटीप्लेटेड असल्यामुळे यांनी रक्त पातळ होत असतं, तो एक साईड इफेक्ट आहे. पेशंट जर याच्यासोबत आणखी रक्त पातळ करणारं मेडिसिन घेत असेल तर त्याच्यामध्ये ब्लिडिंग, हिमरेजेस होण्याचे चान्सेस असतात. पेशंटला हे माहीत नसतं की आपल्याला ऍसिडिटी कशामुळे होते, याच्यामुळे होत असते. हा डॅमेज माहीतच पडत नाही किडनीबद्दलचा. जेव्हा माहिती पडतो तेव्हा सगळं हातातून गेलेलं असतं. ओके. त्यासाठी याचा प्री डिफाईन्ड पिरियड नाही, पण ही खरी मॉनिटरिंग झाली पाहिजे त्या फार्मसिस्ट पासून, त्या मेडिकलच्या फार्मसिस्ट पासून. त्याने तिथे समजून सांगितलं पाहिजे, एखादा पेशंट जर कंटिन्युअस येतोय की बाबा
बाबा हे एक शॉर्ट टर्म मेडिसिन आहे, तू लॉंग टर्म साठी नको घेऊ, तुला याच्या पुढे तिथे जाऊन डायग्नोज कर डिसिजन, त्यानुसार तू मेडिकेशन घे. बरं सर, जसं पेनकिलरचा सर्रासपणे वापर होतो तसा अँटासिडचा देखील सर्रासपणे वापर होतो. ऍसिडिटीच्या विरोधातल्या ज्या गोळ्या कार्यरत असतात, झाली ऍसिडिटी घेऊन टाक, झाली ऍसिडिटी घेऊन टाक, याचा काही परिणाम होतो का शरीरावर अँटासिडचा? औषध आलं का त्याचा परिणाम येतच असतो. औषधाचा सिद्धांत आहे, जर त्याला इफेक्ट म्हणजे त्याचा साईड इफेक्ट नसेल तर त्याला इफेक्टच नसतो, आणि जर त्याचा इफेक्ट असेल तर त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट असतो, साईड इफेक्ट असतो. मी तुम्हाला जसं सांगितलं, जनरलाइज रूल ह्या मेडिसिनच्या बाबतीत असा आहे की हे शॉर्ट टर्मसाठी तात्पुरता प्रॉब्लेम हा कमी व्हावा यासाठी डिझायनेटेड आहे. मोस्ट ऑफ द टाइम सेफर आहेत. ओके, पण यांचा जर अवास्तव यूज केला, इरॅशनल यूज केला, प्रत्येक वेळेस यांच्यावर डिपेंड राहिलं तर ह्या मेडिसिन फक्त सिम्पटम मास्क करतात, आपल्या लक्षणांना झाकतात. पण याचा अर्थ जर कंटिन्युअसली अशी लक्षणं येत असतील तर आपल्यामध्ये काहीतरी डिसीजचा किंवा काहीतरी गोष्टींचा उगम होतो हे लक्षात घ्यायला पाहिजे, आणि त्यानुसार या मेडिसिनवर डिपेंड नाही राहिलं पाहिजे. याचं सखोल डायग्नोसिसमध्ये, डीप डायग्नोसिसमध्ये गेलं पाहिजे. पण तुम्ही जसे मला म्हटले की लोकांना आजकाल कसं झालेलं आहे की इमिडिएट काही झालं का घ्या गोळी, घ्या गोळी, घ्या गोळी. त्याच्यानंतर पीपीआय, जर प्रोटॉन पंप इनिबिटर ज्याला म्हणतो आपण, पेंटाप्राझोल झालं, रॅबिप्राझोल झालं, हे जे मेडिसिन आहेत हे असे सर्रासपणे विकल्या जाऊ लागलेले आहेत. बरं, पीपीआयची ही कॅटेगरी ही ऍसिडिटी शून्यावर आणते. याच्या व्यतिरिक्त काही कमी पोटंट कॅटेगरी आहेत ज्या म्हणजे कमी पॉवरफुल कॅटेगरी, त्या खऱ्या अर्थाने देण्यात याव्या. पण याच्यामध्ये सगळ्यात मोठं इकॉनॉमिक कॅल्क्युलेशन, पैशांचं कॅल्क्युलेशन येतं. त्यामुळे तेच मेडिसिन विकण्यात येतात ज्याच्यामुळे जास्त पैसे भेटतात, आणि पेशंट ते मेडिसिन घेऊन सॅटिस्फाय स्वतःला मानू इच्छितो आणि तो मानून घेतो. पण त्याला हे माहीत नसतं की याच्या व्यतिरिक्त आपण कोणते मेडिसिन घ्यावे. पण मी तुम्हाला सांगितलं, हा एक इकॉनॉमिकचा भाग आहे, आणि त्या इकॉनॉमिकच्या कॅल्क्युलेशनमुळे असेच पीपीआय किंवा असे ड्रग फॉरवर्ड करण्यात येतात की ज्यांचा इफेक्ट खूप जास्त आहे. ते टेम्पररी फर्स्ट फेजला ते न देण्यात यावे, पण ते देण्यात येतात. सर, कार्यक्रमाच्या शेवटचा प्रश्न विचारणार, त्यापूर्वी एक प्रश्न विचारणार तुम्हाला मी. अशा कोणत्या पेन किलर आहेत ज्या सर्रासपणे घेतल्या जातात, त्याच्या नावासहित सांगा, आणि त्या किती घातक आहेत याबद्दल देखील सांगा. आपल्याला हे नाईस एक ब्रँड माहिती आहे, डॉक्टर रेड्डीचं, खूप वेळेस घेण्यात आलेलं होतं. मध्यंतरी असं झालं होतं की युकेने, युनायटेड किंगडमनी याला बॅन केलेलं होतं, कारण त्यांना लक्षात आलं त्याला हिपॅटोटॉक्सिसिटी आहे, लिव्हर टॉक्सिसिटीज आहे. ओके, इंडियामध्ये याची कॉग्निझन्स याला कन्सिडर करण्यात आलं, पण नंतर लक्षात आलं इंडियन पॉप्युलेशनला कमी आहे. याच्यामध्ये निमुसुलाइड आहेत प्लस पॅरासिटामॉल आहेत. ओके, डोलो नावाचं ब्रँड आहे, त्याच्यामध्ये डायक्लोफेनॅक वगैरे, पॅरासिटामॉल आहे. फेमस ब्रँड आहे कॉम्बिफ्लेम, ज्याच्यामध्ये आयबुप्रोफेन आहे आणि पॅरासिटामॉल्स आहेत. ओके, आणि समोर यांचीच भाऊबंद जे असतात, ऍसिक्लोफेनॅक, ओके, त्याच्यानंतर मेफेनेमिक ऍसिड्स वगैरे, असे काही ब्रँड जे आहेत सगळे यांचे भाऊबंद आहेत. हे ड्रग कॉमनली यूज करण्यात येतात, आणि हे ड्रग कॉमनली यूज करण्यामुळे मी जसं तुम्हाला बोललो की जर कॉमनली यूज केले तर साईड इफेक्ट्स शॉर्ट टर्मसाठी दिस आर गुड, बट फॉर नॉट अ लॉंग टर्म. बरं, कमी साईड इफेक्ट असणाऱ्या पॅरासिटामॉल देखील मार्केटमध्ये उपलब्ध आहेत असं आपण म्हणालात, पण त्या मेडिकलवाल्यांकडून, जे शॉप होल्डर आहेत त्यांच्याकडून ते दिल्या जात नाहीत. त्याच्यामागे इकॉनॉमिकल गोष्ट असल्याचं आपण याच्यामध्ये सांगितलं. इकॉनॉमिकल सुद्धा आहे आणि एक ज्ञानाची सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी मध्यंतरी एका मेडिकलवाल्याशी डिस्कस करत होतो. त्याने काय काम केलं की मेडिसिनचं एक अँटॅसिड मागायला आला ऍसिडिटी कमी करण्यासाठी. त्याने ते पीपीआय, प्रोटॉन पंप इनिबिटर देऊन टाकलं त्याला. म्हटलं का हो, याला हे खरं गरज आहे का? कारण हे ऍसिडिटी शून्य करतात, अक्षरशः शून्य. बरं, आपल्याला शून्य करायची नाही, आपल्याला नॉर्मल करायची आहे. तर त्यावेळेस त्यालाच ते माहित नव्हतं, म्हणजे सर शून्य करतात. म्हटलं असं शून्य करतं की 2-3 दिवस ऍसिडिटीवर परिणाम करून ठेवतं. म्हटलं मार्केटमध्ये दोन्ही ऍस्पेक्ट आहेत. एक तर पैशांचा ऍस्पेक्ट आहे की पैसा जास्त त्याच्याद्वारे भेटतो, दुसरी गोष्ट ज्ञान नाहीये. नाहीतर त्याच्या व्यतिरिक्त कितीतरी असे अँटॅसिड्स आहेत की जे कमी पोटन्सी आहेत, आणि ते कमी पोटन्सीची गरज असते पेशंटला, ते त्यांनी द्यावं ज्याच्यावर कॉस्टही कमी होईल. ओके, पण हे सांगायला कोणी तयार नाहीये. खरं कॅल्क्युलेशन याच्या मागे, मी जसं तुम्हाला सांगितलं पेन किलरच्या बाबतीत असंच होतं. ओके, जे म्हणजे कमी पोटन्सी मेडिसिन खऱ्या अर्थाने इथे यूज करण्यात यावे, जसं आयबुप्रोफेन सेफर म्हणण्यात येतो, पॅरासिटामॉल सेफर म्हणण्यात येतो. त्यासाठी कॉम्बिफ्लेम हे ब्रँड जे आहेत ना, हे सर्वात जास्त चालतं मार्केटमध्ये. त्याचं कारण असते, पण मी तुम्हाला सांगितलं क्रॉनिकसाठी, कंटिन्युअस यूजसाठी हे सुद्धा डिझायनेटेड नाहीये. किरण भुसारे सर, या कार्यक्रमातला शेवटचा प्रश्न, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आपण काय आवाहन कराल ओटीसी ड्रग्ज बद्दल? खऱ्या अर्थाने मला हे बोलायचं म्हटल्यानंतर वेळ पुरणार नाही सध्या, पण तरी पण आपण जर कंटिन्युअसली कॉन्स्टंटली ओटीसी मेडिसिन घेत असाल तर थोडंसं थांबा. कारण जर तुम्हाला कंटिन्युअसली कुठेतरी पेन होतोय तर हा पेन फक्त झाकून चालणार नाहीये.
ओके, तुम्ही फक्त मेडिसिन आज मी अशा बऱ्याच लोकांची टेंडन्सी बघितल्या, फक्त खा पेन किलर मेडिसिन, खा पेन किलर मेडिसिन, ते फक्त त्याला झाकताय. प्रॉब्लेम आणखीन मध्ये डिसीज वाढत चालते आणि डिसीज अशा स्टेजला पोहोचते की जिथून खर्च, सफरिंग आणि सर्वच गोष्टी वाढून जातात. ओके, आणि तिथून ते रिव्हर्स होण्याचे चान्सेस कमी होऊन जातात. तर त्याच्या आत जर तुम्हाला असं कंटिन्युअसली होतंय तर तिथे थांबावं. ओके, पेन किलर किंवा ह्या OTC प्रोडक्ट हे अशासाठी डिझाईनेड आहे की तात्पुरती ही गोष्ट मॅनेज करण्यात यावी, तात्पुरते सिम्पटम थांबवावं आणि महत्त्वाच्या कामासाठी. पण असं कंटिन्युअस होत असेल तर असं करू नका. याच्या डिटेल डायग्नोसिसमध्ये जा, त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड मेडिकेशन घ्या आणि त्याच्यावर ते मॅनेज करा. नसता फायद्यापेक्षा आपल्याला तोटा जास्त सहन करावा लागेल. मेडिसिन या सिद्धांतावर काम करतो की आपल्याला फायदे जास्त पाहिजे आणि तोटे कमी पाहिजे. पण एक वेळ अशी नाही हो की आपल्याला तोटे जास्त भेटो आणि फायदे कमी हो. निश्चितच प्रोफेसर किरण भुसारे सर, खूप धन्यवाद. आपल्या धन्यवाद. हेल्थ टॉक मध्ये आपण येऊन OTC ड्रग्ज बद्दल महत्वाची माहिती दिली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रंजक आणि कडक व्हिडिओज करता कडकलात या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर टॅप करायला विसरू नका, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील.